नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या ठिकाणी अखंड महाराष्ट्रामध्ये विविध असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातच परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव या गावी गेल्या 70 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तपरायण मोतीराम महाराज फळेकर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला आहे. हा अविरत अखंड हरिनाम सप्ताह चालू असून आज लक्ष्मण शेट्टीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. तर पाहूया लक्ष्मण शेट्टीचा कार्यक्रम. श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण काय केलं महाराज हनुमंतराया हो नळे निळे अंगाच्या मूल सगळं ग्रीष्मांतीच्या तकाशी मेघ निववी जीवनेशी देवी विनवावे लक्ष्मणाशी तव रावणाशी मी वदिन हो धावून आले मात्र लहान होत लेकराला काय कळते लेकरावर धावून आले लेकराला आता ऐकून एखाद्याला चापट हाना ऐकवा खोडी केल्या म्हणून का तुला आकल वाटतं का म्हणताना की लेकराला कसं हाणावं दुश्मनाचा लेकर असलं तर हाणावं का आणि आणि अशाप्रमाणे या ठिकाणी सज्जन मायबाप चिटकून बसू नका एवढे आग्रह. आपण बसणार आहोत ते कसे जातात कसे परत जाते पाहायला. चला. लक्ष्मणा उठलिया जाना श्रीराम सवय आपणा निमेषार्थे वदिल रावणा राजी विभीषणा स्थापिल. आणि अशाप्रमाणे सज्जन मायबाप त्यावेळेस द्रोणागिरी पर्वतावरून वल्ली घेऊन येतील औषधी घेऊन येतील. त्यावेळेस सुषेण वैद्यनाथ त्या औषधी लक्ष्मणाला देतील. लक्ष्मण दादा उठे. लक्ष्मण दादा उठला की काय होईल सर्व वानर सेनेमध्ये आनंद निर्माण होईल. दुसरी गोष्ट कोण चिंता दिव्य औषधी समर्था मज सारिका दुसता बाहेर तुम्ही नेत्रामध्ये अश्रू आणलं काय रामचंद्र प्रभू भगवंता माय बापा माझ्यासारखा माझ्या विश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास पाहिजे. माय बापू माझ्यासारखा तुमचा दास असताना माझ्यासारखा तुमच्या जवळ तुमचा सेवक असताना तुम्ही का व्यर्थ चिंता करता तुम्ही का व्यर्थ शोक करता. स्वामी शोक करू नका. शनी विकळ करीसी मना तुझे नामे दिलना अंगवना गानप्रियाची. भगवंता अहो तुमच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे तुमच्या नामामध्ये एवढं शक्ती आहे तुमच्या नावामुळे सगळं काही करल्या जाते. बरे बरे आलेले विघ्न करून जातात आणि माझ्या सोबत तुम्ही स्वतः मग मला काय भीती आहे शरणी की लागणार नाही मी वल्ली घेऊन ये. पानावर श्रीराम जय राम जय जय रामाचे अक्षर होते. त्या अक्षर वाचले आणि मला माझं मन अक्षर भेटलं. आणि राम नाम देखता अतिविस्मय झाला चित्त नाम यानु सोडून तुझा गेलो रघुनाथा पान संगे. राम नाम
सगळं पाहिल्यामुळं माझं मन त्याच्यावर मोहित झालं, वेधल्या गेलं आणि मी त्या बाणासोबत नंदीग्रामा ठिकाणी गेलो या. मी अविवेकिया पाले काय ना मरगटाने विचार बोलविता अंतर गेलो सत्वर बाण संख्य. कारण मी रामाचं कार्य एवढं महत्वाचं सोडून मी त्या बाणासोबत गेलो. मी असं माकड आहे आणि मी पाले खाणार आहे आणि मी बाणासोबत असं गेलेलो आहे. नामी चित्त दिले पाहिजे निज कार्याचा त्यांना हरवा होता गेले आणि तो सावध झाला आणि सावध होऊन असं तो असं रामाला काय म्हणू लागला. श्रीराम काय सावधान ईश्वरण्या रामायण आणि गेला अभिनंदन कार्य आठवण तुझं वेळेच्या नाव. नंतर रामा जरा सावध होय. रामायण असं विचारलास तू कारण असं हा घरत नाही, हा हनुमंतावशी निघून आलेला आहे असं बिभीषण सांगू लागला. भरत प्रेमी मुलाशी भरत म्हणून या कमीशी अलिंगून या राहिलाशी निज कार्याशी. भरताच्या प्रेमामध्ये भरून गेला तर भरत समजून तू असं हनुमंत. पण बाण असे लागण्याकरता हिंमतच होईना, कारण का शिक्षा करायची तिकडेच राहून गेली. बाणाला कोणीच अभक्त दिसेना, पुढून येणारा अभक्त नाही आणि इकडचा पाठीमागाचा तर नाहीच नाही. असा प्रकार घडला. बोला संपूर्ण कपिशी करावे कंदन तरी अशी स्मरण श्रीरामाच्या. मग आता बाण विचार करू लागलाय. या ठिकाणी जवळ नेता तो वराला कसा राहिला म्हणलं तर शक्ती कशी मागा लागली, लागायची वेळेस कशी राहिली होती. मी तुझी पाळत कन्या ब्रह्मकन्या वगैरे वगैरे शक्ती जशी लटकती उभी राहिली होती ना, असाच मान लटकता हलू लागला. मान विचार करतो, माग परतून जावं तर वर्ताला राग येईल, बरं तुम्हाला दंड करतील. पुढे जावं तर महा स्वामी रघुनंदना तू सर्वदा पैसावधान उपक वैकल्यावसना जान धनी मना धरतोसी. हे रामा, तुम्हाला सर्व माहित आहे आणि सर्व माहित असून उगा दुःख करणार म्हणत काय सांगणार रे. उभा राहुनीच मुखासी चिंतेचे बाण हृदय घेसी तेने अत्यंत दुखी होसी आयशे मानसी न द्यावे. हे रामा, उगाच चिंता करू नका, दुःख करू नका. बापू सतत चिंता केल्याने काय सुंदर वृक्ष सुपरिमळ आपल धन सुजिळ गुळामुळावी गुंतले. गोळांगुळ गुंतलं. अरे बाबा, हे खडी काळाला गुंतलं नाही, तुला कसं गुंतल? पण कार्याकारण या ठिकाणी ते गुंतणार आहे. हो, तुझे काहीतरी पुण्य असेल किंबहुना काहीतरी तुझ्या वाडवडिलांनी जे असणार आहे ते तपश्चर्या केली असेल तेव्हा तुझी मारुतीची गाठ होणार आहे. हो हो, काय करावं लागेल तुला? तिथं फळ निर्माण करावं लागेल. फळ ज्या अर्थी निर्माण करायचे त्या अर्थी तुला त्या ठिकाणी एक सुंदर असं बन तयार करावं लागेल. काळदेवीला रावण बोलू लागलेला आहे. हो, सुंदर असं जे असणार आहे ते बन, हो फळ फूल जे असणार आहे त्याच्या त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल आणि त्याला खावावं वाटावं. वानरवनाची पाली खायला त्याला काय लागतंय? हेच लागतंय. मग अशी वस्ती असंच त्या ठिकाणचं स्थळ निर्माण कर असं काळदेवीला बोलू लागलेलं आहे. दक्षिण शिखरी दिव्य औषधी थोर थोरी एक त्यांच्या नामाची कुसरी सविस्तरी सांगे. ऐकायचं का तुम्हाला तुमची थोरवी? ऐकायचं का तुम्हाला तुमच्या नावाची थोरवी? ऐकायचं का तुम्हाला तुमचं सामर्थ्य? ऐका. शिले विशिल होती पूर्ण विशल करणे दिशा विधान अति युक्तीने आपण वेगे शगुन शोधून आणावे. स्वयं घाय जाती बुधोण क्षते कापती आपण अंगी राहो न शके वण सुवर्णा जाणती सला. जाता मार्ग बोलला वेडावला कपिंद्र. रामाच्या मनात संकल्प एकच होऊ लागले का हनुमंत द्रोणागिरीवर औषधी आणायला जायचं सोडून पर्वत चुकून दुसऱ्या पर्वतावर गेलाय काय.
पुन्हा मन धुवायचे ते माझा हनुमंत एवढासा येणार नाही पण हनुमंत आला नाही काय करूया पर्वत टाकीला औषधी ओळखीचे वहिला की डोळा लागला पर्वती. माझा हनुमंत सर एवढा वेळा नाही तो नक्कीच द्रोणागिरी पर्वतावर गेला असेल तिथं असं औषधी हुडकीत असेल त्याच्यामुळे वेळ लागला असेल का. एकच स्थितीमध्ये हे 5 इंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांच्या हातना एका मनाला ओढलं मन जिकडे मुरडल निष्ठान या वर्षाने वर्ष घाना ते वचना सुषणाचे. काय सांगितलं महाराज? सुग्रीवादी जाण पाचारोनी वान श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्थाता. काय केलं महाराज? हनुमंतराया हो नळे निळे अंगाच्या मूल द्यायला सगळ्यांना बोलवलं आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणाला असताना स्तोत्राला न्या. हो वंदना सरळ सोड वक्र तुंड त्रिणय दात रामाचा वाट पाय संकष्टी पावावे निर्वावे रक्षावे सुरवरगज वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र माणे सर्व मात्र माणे कामना प्रती. जय देव जय देव आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.